हॅलो छोट्या दोस्तांनो, मी आहे अमृता आणि तुम्ही बघताय चिकू पिकूचा दिवाळी पहाट हा कार्यक्रम। या खास कार्यक्रमात आमच्या छोट्या दोस्तांचं, आई बाबांचं, आजी आजोबांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। चिकू पिकूचा दिवाळी विशेष अंक आहे, लोककला असा विषय आहे। या विषयाला धरूनच हा कार्यक्रम आहे। याच्या सुरुवातीला की नाही एक गारहाण आहे, ज्याच्यामध्ये आपण होय महाराजा असं म्हणतो। तर सगळे मिळून जेव्हा जेव्हा आम्ही या कार्यक्रमात काही प्रश्न विचारू तेव्हा तुम्ही सुद्धा असंच उत्तर द्यायचंय। काय मग कार्यक्रम बघायला तयार ना? बोला होय महाराजा। मित्रांनो, ऍक्च्युली या कार्यक्रमात गोष्टी सांगायला माझ्या बरोबर जुईताई पण येणार होती, पण ती कुठे दिसतच नाहीये। उशिरा उठली असणार आहे। मी तर बाबा पहाटे लवकर उठले, उठणं लावून मस्त अभ्यंग स्नान म्हणजे आंघोळ केली, रांगोळी काढली, दिवा लावला आणि मग आवरून आली आहे कार्यक्रमासाठी। तुम्ही पण सगळे तयार आहात ना? पण मला वाटतंय जुईताई इकडेच कुठेतरी असणार आहे। आपण सगळे मिळून तिला बोलावूयात का? सगळे मिळून 1 2 3 म्हटलं की हात मारायची। हा, 1 2 3 जुईताई। परत एकदा जुईताई। आले 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 उशिरा उठलीस ना? किती खात्री आहे बघा तिला। काही नाही, व्यवस्थित सकाळी लवकर उठले होते। इनफॅक्ट तुझ्या आधी मी इथे पोहोचले सुद्धा होते। मग होतीस कुठे? मला ना बाहेरनं खूप गाण्यांचे आवाज ऐकू येत होते, म्हणून मी शोधायला गेले होते की कुठला आवाज येतोय। तर खूप ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम चालू आहेत, माहितीये? हो? अरे बापरे, पण मग आपल्या कार्यक्रमाला कोण येणार? हा, डोंट वरी, तेच मी चेक करून आलीये। आपल्यासारखा कार्यक्रम कुठेही चाललेला नाहीये, कारण आजच्या आपल्या चिकू बिकूच्या दिवाळी पहाट मध्ये आपण गाणी तर ऐकणार आहोतच, नाच करणार आहोत, गोष्टी ऐकणार आहोत आणि नाटुकली सुद्धा बघणार आहोत। वाटलं तर खेळ सुद्धा खेळणार आहोत। भारी, मग खेळांनी सुरुवात करूयात। अरे हो, ओके, छान दिवाळीचे दिवस आहेत। फराळ तर सगळ्यांच्या घरी असणारच, मग आपण एक खाऊचा खेळ खेळूया। चालेल चालेल। असा हात करायचा, ह्याच्यावर खाऊ असणार आणि असा एक घास करायचा आणि मी एक एक नाव घेणार, जसं की लाडू। तुम्ही म्हणायचं खाऊ, जे खाऊचे पदार्थ असतील त्याला खाऊ म्हणायचं, पण मध्येच मी काहीतरी गडबड करीन ना, बरोबर, काहीतरी वेगळंच म्हणेन, तेव्हा तुम्ही ते खायचं नाही। येस, सगळे तयार का? बोला होय महाराजा। चला सुरू करू। रेडी? लाडू खाऊ, करंजी खाऊ, चकली खाऊ, चिवडा खाऊ, शेव खाऊ, कडबोळी खाऊ, दगड खाऊ। अरे कोण कोण चुकलंय? मला माहितीये बरेच जण चुकले असणार आहेत। आपल्याला काही फराळाच्या ताटात दगड वगैरे नकोय। पुन्हा एकदा ट्राय करा। येस येस, पटकन। रेडी? ओके, घास तयार, प्लेट तयार। आता जरा फास्ट। हा, रेडी? लाडू खाऊ, चंपाकली खाऊ, चिवडा खाऊ, चकली खाऊ, शेव खाऊ, कडबोळी खाऊ, अनारसे खाऊ, डास खाऊ। डास नको, डासाला मारून टाकू। येस। अगं, ह्या खेळांमधनं गोष्टींमधनं इतकी मज्जा येते ना। सध्या इरा आणि मुक्त घरात इतक्या दंगा करतायत, भयंकर। दिवाळीच्या सुट्टीमुळे खुश आहेत, अक्षरशः नाचतायत। बघायचंय का? हो। दिवाळीच्या सुट्टीचं गाणं आणि त्याच्यावरचा नाच आता आपण इरा, मुक्ता आणि श्रावणीताई यांच्याकडून बघूया, आणि तुम्ही सुद्धा त्यांचं बघून बघून नाचा की। चालेल, बघूयात। दिवाळीची सुट्टी आली, दिवाळीची सुट्टी र, सुट्टीत काय करायचं सांगा, सुट्टीत काय करायचं र, सांगा हो सांगा देवा। पहाटेला उठूया र, पहाटेला उठूया र, उठणं लावून खसा खसा आंघोळी मस्त करूया र, कापड नवी घालूया र, कापड नवी घालूया र, पणती एक लावूया र, पणती एक लावूया र, रांगोळ्या छान काढूया र, रांगोळ्या छान काढूया र, आकाश कंदील टांगूया र, आकाश कंदील टांगूया र, दिवाळीची सुट्टी आली, दिवाळीची सुट्टी र, दिवाळीची सुट्टी आली, दिवाळीची सुट्टी र, फुलभाजी लावूया र, झाड रंगीत लावूया र, किल्ला झाक करूया र, किल्ला झाक करूया र, फराळ गोळा करूया र, फराळ गोळा
किती मस्त होतं ना गाणं. खूपच छान होतं. आणि इरा, मुक्ता, श्रावणीताईंनी किती छान नाच केला. तुम्ही सुद्धा केलात ना? हे गाणं चिकू पिकूच्या लोककला दिवाळी विशेषांकातलंय आणि हे गाणं लिहिलंय विद्याधर शुक्ल सरांनी. त्रबदूम म्युझिक अकॅडमी आहे पुण्यामध्ये. त्यातली जी मुलं आहेत त्यांनी मिळून हे गाणं गायलं होतं. मस्तच होतं. पण मला गाणं ऐकताना असं वाटलं की ह्याची चाल थोडीशी ओळखीची आहे. अगं हे गाणं आहे, मी म्हणून दाखवते. धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर, मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर. हे गाणं आहे, आठवलं का तुला? आठवलं आठवलं. आणि तुला माहितीये का, धनगर हा. म्हणजेच शेळ्या मेंढ्या पाळणारे जे लोक आहेत ते त्या मेंढ्यांच्या मागे पळता पळता हे गाणं म्हणतात. खरंच? मग काही काय काम करताना गाणं म्हणतात? अगं मग पण त्यांना कोणी शिकवलं असेल ग गाणं? आपण एकत्र मिळून जेव्हा गाणी ऐकतो म्हणतो तेव्हा लगेच पाठ होतात की. हो. आणि सगळ्यांनी मिळून या गोष्टी करतो. कधी गाणं असेल, नाही तर चित्र असेल, नाही तर नाच असेल, त्यालाच लोककला म्हणतात ना. अगदी. हाच तर विषय आहे आपला यावेळच्या चिकू पिकूच्या दिवाळी विशेषांकामधला. आणि तुम्हाला माहितीये का, आजच्या कार्यक्रमातल्या गोष्टी आणि गाणी या अंकातल्याच आहेत. हे दिवाळीचं गाणं सुद्धा अंकामध्ये दिलंय बर का. येस. तू वाचलास का अंक? माझा तर कधीच वाचून झाला, सगळ्या गोष्टी पाठ सुद्धा झाल्या. माझ्या तर सगळ्या रेकॉर्ड करून झाल्या सुद्धा आणि चिकू पिकूच्या जम्मत गोष्टी ऍपवर अपलोड सुद्धा केल्या. हे तर काहीच नाही, मी हा अंक तर वाचलाच, पण मागच्या वर्षीचा चिकू पिकू दिवाळी विशेषांक सुद्धा मी वाचला. हो. खरं तर सुट्टी इतकी मोठी आहे, मला आणखी पुस्तकं वाचायची. मी जरा जाऊन ना थोडी पुस्तकं घेऊन येते. जाते. आलेच आलेच. गेली. पण तुम्हाला माहितीये का, ती कोणाला तरी भेटायला गेलीये. कुणाला? तुम्हीच बघा. अरे विन्या, हे सुनी, एवढी जड जड बॅग घेऊन कुठे चाललायस? अगं लायब्ररीत गेलो होतो. रामायणाचे 5 खंड आणि महाभारताचे 5 खंड घेऊन आलोय. बापरे, एवढी जड जड पुस्तकं. ही वाचायला तुला 2 वर्ष लागतील. 2 वर्ष? हो. अगं एका दिवसात एक पुस्तक वाचून काढतो मी. 10 दिवसात सगळे खंड वाचून होतील माझे. हे तर काहीच नाही, तुला 1 दिवस लागतो का? मी तर एका तासात एक पुस्तक वाचते. एका तासात एक पुस्तक? अगं ते छोटे पिटुकले पुस्तक असतील चित्रांचे. नाही नाही, 500 गोष्टी असलेलं पुस्तक सुद्धा मी एका तासात वाचून काढते. बर. अगं हे तर काहीच नाही. मी तर चिंटू, फास्टर फेणे हे सगळी पुस्तक अशी एका झटक्यात वाचून काढली आहेत. हे तर काहीच नाही, तुला माहितीये माझ्या दादानी तर हॅरी पॉटरचे सगळे खंड एका रात्रीत वाचून काढलेत. बर बर. माझ्या दादाने तर नार्निया, पर्सियन जॅक्सन, शेरलॉक होम्स ही सगळी पुस्तकं एका झटक्यात वाचून काढली आहेत. असं? हो. हे तर काहीच नाही, तुला माहितीये का, माझी मावशी फक्त झोपताना डोक्याखाली पुस्तक घेते, सकाळपर्यंत सगळं पुस्तक डोक्यात गेलेलं असतं. बर. माझी मावशी तर पुस्तकाचं नुसतं वारा घेते, वाऱ्यानं सगळं पुस्तक कानात आणि मग थेट मेंदूत जातं. हे तर काहीच नाही, तुला माहितीये माझ्या आईकडे असा चष्मा आहे, चष्म्यातनं पुस्तकाचा फोटो घेतला की तो डायरेक्ट मेंदू मध्ये पुस्तक स्टोर. हे तर काहीच नाही, हे जुनं व्हर्जन झालं. माझ्या आईकडे असा चष्मा आहे ना, तो काय करतो माहितीये, पुस्तकांचे फोटो काढतो आणि थेट मेंदूत शिरतो. आणि एवढंच नाही, ते बाबांच्या डोक्यातले पुस्तकांचे फोटो काढून ठेवतो. हे तर काहीच नाही, माझ्या काकांनी अख्खी ब्रिटिश लायब्ररी वाचून काढली आहे. हे पण काहीच नाही, माझ्या काकाने अमेरिकेतली नंबर 1 ची सगळ्यात मोठी लायब्ररी वाचून काढली. बरोबर, ते जाऊ दे. तुला माहितीये का, मी विचार करतेय, मी आता स्वतःच एक इतकं मोठं पुस्तक लिहिणार आहे, ते कुठल्या लायब्ररीत मावणार सुद्धा नाही. बर. असं आहे, नुसतं विचारच करतेस? हो. माझं पुस्तक लिहून पण झालंय. हा? मी आता मोठं दुकान किंवा लायब्ररी शोधतोय ते पुस्तक ठेवायला. बर, जा जा शोध लायब्ररी. हो. मला वेळ नाही वाद घालत चल, बसायला तुझ्याशी. येत. जा. हा विनय आहे ना, खूप टिंग्या सोडतोय असं वाटतंय मला. जाऊ दे, ह्याच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा मी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला जाते आणि वेगळ्याच गोष्टी ऐकते. काय मग, आवडतोय ना कार्यक्रम? बोला होय महाराजा. आत्ता तुम्ही जे बघितलत ना, त्याला म्हणतात बतावणी. पूर्वी तमाशामध्ये अशी छोटी नाटुकली सादर करायचे, ज्याच्यामध्ये वाढवून, फुगवून, चढवून असं सगळं सांगायचे. तुम्ही सुद्धा असं म्हणता ना?
की हे तर काहीच नाही, मी तर अशी सिक्सर मारतो, मी तर असं करतो, त्यालाच बतावणी म्हणतात. चिकू पिकूच्या लोककला या दिवाळी विशेषांकात अशी बतावणी आहे. विन्या सुन्या मारतात टिंग्या. निर्मल जोशी यांनी ही बतावणी लिहिली आहे. अरे पण जुईतही आली आहे का नाही? आली आली. आलीस का? हो आले. अगं तो विन्या काय पण टिंग्या मारत होता. मग मी बारी का तो लई भारी या वादात मी पडलेच नाही. जाऊ दे, आपला दिवाळी पहाटचा कार्यक्रमच लई भारी. येस, बरं झालं तू आलीस. चल आता पुढची गोष्ट सांगूया. थोडस थांबायचं का प्लीज? का असं थांबता नाही येणार? मध्ये कार्यक्रम सुरू आहे. मला थोडीशी भूक लागलीये. आत्ता भूक? मी तुझ्याही आधी लवकर आलीये. माझा फराळ करायचा राहिलाय. मला ना आत्ता खरं तर मस्त चकली आणि त्याच्याबरोबर लोणी खावंसं वाटतंय. ई, चकली आणि लोणी? अगं ई नाही, खूप मस्त लागतं. तुला माहित नाही का? चकली बरोबर लोणी दही भारी लागतच. मला तर चकली ताकात बुडवून खायला पण खूप आवडते. ए, लोणी, दही, दूध, तूप ही नावं ऐकून की नाही मला श्रीकृष्णाची एक गोष्ट आठवली. हो का? अंकातलीच आहे आणि खूप मजेशीर आहे. वाव, मस्तच. असं करतेस का हम्म. की गोष्ट सांगायच्या ऐवजी आपण चिकू पिकूच्या टीमला बोलवूया आणि ह्याची एक छोटीशी नाटुकलीच करूया? चालेल की. मग तुम्ही नाटुकली करा, तोपर्यंत मी जरा चकली आणि लाडू आणि लोणी आणि सगळं फराळाचं खायला जाते. तुम्हाला सुद्धा खायचं असेल तर तुम्ही सुद्धा खायला काहीतरी घेऊन या पटकन. बघायची ही नाटुकली? नाटुकली बघूयात. ही गोष्ट आहे गोकुळातली. गोकुळात कोण बरं राहायचं सांगा? बरोबर, श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाची म्हणजेच कान्हाची ही गोष्ट. हा श्रीकृष्ण खोड्या काढण्यात अगदी पटाईत होता. गोकुळामध्ये राहायच्या गोपिका त्या दही दूध लोणी याचा व्यवसाय करायचा. कान्हा गुपचूप एखाद्या गोपिकेच्या घरामध्ये घुसायचा. दही दूध लोणी खाऊन फस्त करायचा. एखादी गोपी नदी किनारी आंघोळीला जायची. काठावर तिचे कपडे असायचे. ते कपडे घेऊन तो पळून जायचा. त्यामुळे यशोदेकडे म्हणजे श्रीकृष्णाच्या आईकडे कोणी ना कोणीतरी तक्रार घेऊन यायचंच. तसंच आज सुद्धा यशोदा म्हणजे श्रीकृष्णाची आई अंगणामध्ये ताप घुसळत बसली होती. तेव्हा एक गोपी आली आणि म्हणाली, यशोदे, अगं यशोदे, बघ बरं तुझ्या कान्हाने काय केलंय. आता काय, मी चालले होते पाणी भरायला, त्यांनी माझ्या या मडक्यावर दगड मारला आणि ते फोडून टाकलं. सगळं पाणी माझ्या अंगावर. भिजले मी पुरती. हे काय नाही, तू आत्ता कान्हाला बोलव आणि चांगलं रागव. बाई बाई बाई, आत्ता या कान्ह्याची काही खैर नाही. कान्हा, ए कान्हा. काय मैया, काय केलंस हे तू? रोज कोणी ना कोणीतरी माझ्याकडे तक्रार घेऊन येत आहे. ते काही नाही, उद्यापासून तू गाई गुरं घेऊन रोज रानात जायचं आणि थेट संध्याकाळीच परत यायचं. चालेल, माझ्या मित्रांना पण घेऊन जाऊ? ते काहीही कर, पण माझ्याकडे एकही तक्रार येता कामा नये. चालेल. तेव्हापासून कान्हा रोज सकाळी उठायचा. गाई गुरं म्हशी घेऊन आपल्या सवंगड्यांबरोबर रानात जायचा आणि जाताना सगळे गोप मिळून गाणं सुद्धा म्हणायचे. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. कान्हा ढवळी गेली, कान्हा पवळी गेली, गाई राखी तो पेंद्या सुदा. गाई राखी तो पेंद्या सुदा. या रे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. एके दिवशी संध्याकाळी सगळे एका झाडाखाली बसले होते. तेव्हा पेंद्या श्रीकृष्णाला म्हणाला, कान्हा, किती दिवस झाले आपण दही दूध लोणी याची चोरीच नाही केली. अरे खरंच रे, आजच करूया चोरी. आज संध्याकाळी ती म्हातारी आजी माहितीये ना, तिच्या घराच्या इथे जाऊया. हा, सगळे या हा रात्री. चालेल. दही दूध लोणी चोरी करण्याचा बेत ठरला
रात्री श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी एका घरात शिरले. त्या घरात एक म्हातारी गोपी आणि तिचा नवरा अंथरुणावर झोपले होते. श्रीकृष्ण आणि त्याचे मित्र गुपचूप घरात शिरले. सख्या रे हरी चोरी चाल करू, सख्या रे हरी चोरी चाल करू. पालथोनी घर गोरस बहुत, पालथोनी घर गोरस बहुत. गोप मिळून हरू, सख्या रे हरी चोरी चाल करू, सख्या रे हरी चोरी चाल करू. कान्हा, अरे पण ही म्हातारी आहे ना, ती खूप रागीट आहे. असं तिला जर कळलं की आपण हे चोरून लोणी खाल्लंय तर आपल्याला ती काही सोडायची नाही. असं का? थांब, माझ्याकडे एक युक्ती आहे. ये इकडे. कान्हा त्या दोघांजवळ गेला. दोघेही जोर जोरात धडत होते. कान्हाने त्या बाईच्या बेडीची आणि त्या बुवाच्या दाढीची चक्क गाठच बांधून टाकली. आणि मग उरलेलं दही लोणी अंगाला चोपडून श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी गुपचूप पळून गेले. पहाट झाली आणि म्हातारीला जाग आली. काय हो सकाळी सकाळी दाढी सोड माझी. थांबा, बघते जरा काय झालंय ते. आओ तुम्ही आधी माझी बेडी दाढी सोड. हो आधी बेडी सोडा. माझी दाढी सोड. माझी बेडी, माझी दाढी. माझी बेडी. कुठे काय झालं ते? एक मिनिट. तुझी बेडी आणि माझी दाढी कोणीतरी बांधून ठेवली. थांबा, आपण ना जरा अलगद उठूया. मग बघूया काय करतात. काय दाढी बेडी सोडा. इथे बघा सगळीकडे मी एवढं गोळा केलेलं दही दूध लोणी सगळं कोणीतरी फस्त केलंय. कोणी केलं असणार हे? कोणी काय, त्या कान्हानेच केलं असेल हे. कान्हाने? हो. जाऊ, कान्हाकडे जाऊ आपण. असं कसं जाणार हो? आधी गाठ तर सोडून द्या. सोडून बघ बरं, सुटते कधी? नाही सुटते. ओढून बघ. ओढ. हळू ओढ. नाही सुटत. चला मागे या. काय करायचं आता काय करणार? कान्हाकडे जावं लागेल गाठ सोडवायला. चल कान्हाकडे चल. सगळे हसतील पण आपल्यावर. रस्त्याने जाताना बेडीची आणि गाडीची ही गंमत बघून सगळे लोक जोरात हसायला लागले. हे बघा काय मेल्यांना हसतंय का? बघाय किती दुखतंय आम्हाला. यशोदे, बघ तुझ्या कानाने काय केलं ते. आता काय झालं? तुमच्या सगळ्यांच्या तक्रारीनं कंटाळून मी रोज माझ्या बाळाला रानात पाठवते. माझा कानुल्या रात्रीपर्यंत काम करतो, गाई गुरं राखतो.
आत्ता सुद्धा बिचारा कसा छान झोपलाय बघा. काय केलंय बघू तरी. त्यांच्या दाढीची माझ्या वेळेची गाठ बांधली आहे आणि माझ्या घरातलं सगळं लोणी पण त्यांनीच खस्त केलं असणार आहे. बोला तुझ्या सावळ्याला. कान्हा, ए कान्हा. अरे या आजी काय म्हणतायत बघ तरी. तू त्यांच्या वेणीची आणि दाढीची गाठ बांधलीस म्हणे. मी तर यांना ओळखत सुद्धा नाही. लबाडा, बघ कसा बोलतोय. तूच बांधलीस ही गाठ. बघ बघ कशी बोलतीये. हे बघा, तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोलला तरच तो तुमची गाठ सोडेल. आता गोड बोलावंच लागेल. सोड रे ही गाठ. सोड रे. सोड रे कान्हा. ठीक आहे. कान्हाने नुसता हात लावला आणि गाठ सहज सुटली. असा होता खट्याळ कान्हा. इतका खोडकर, इतका नटखट, तरीही सगळ्यांचा लाडका. काय मग, कान्हाची नाटुकली आवडली का? बोला. होय महाराजा. मस्त होती ही नाटुकली. ही गोष्ट सुद्धा आपल्या चिकू पिकूच्या दिवाळी विशेषांकामध्ये आहे आणि ही लिहिली आहे नभा केसकर हिने. ह्याच्या मध्ये मध्ये तुम्ही जी गाणी ऐकलीत ना, त्याला म्हणतात गवळण. ही गोष्ट ऐकताना मला खूपच मज्जा वाटली. म्हणजे लांब केस आणि त्याची लांब वेणी हे तर मी पाहिलं होतं, पण असा प्रश्न पडला की गाठ मारून ठेवता येईल एवढी लांबच्या लांब दाढी कोणाची असते का खरंच? असते अगं, गोष्टीत असते. ओके, म्हणजे जशी रापुंझेलच्या गोष्टीमध्ये तिचे लांब केस असतात, तसं ती तिकडची परदेशातली गोष्ट झाली. आपल्याकडच्या गोष्टींमध्ये लांब वेणीच काय, लांब दाढी सुद्धा असते. आपल्या भारतातल्या या जुन्या काळच्या गोष्टी पण किती भारी आहेत ना. हो मग, आहेच आपला देश भारी. आणि जुनाच नाही, आत्ता सुद्धा तो तितकाच भारी आहे. थांब, असं नुसतं नाही सांगत. माझी की नाही एक मैत्रीण आणि एक छोटा मित्र सुद्धा आला. ते एक रॅप सॉन्ग सादर करणार आहे आणि त्यातनं बघा तुम्ही भारत देश कसा महान आहे ते. वाव, रॅप सॉन्ग खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. येस, चला बघूया. हाय, हॅलो, नमस्कार. वी वॉन्ट यू टू सिंग, वी वॉन्ट यू टू टॅप. वी वॉन्ट यू टू सिंग, वी वॉन्ट यू टू टॅप, कारण आम्ही म्हणणार आहोत भारत मातेचे रॅप. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. नमस्ते प्रणाम, भारत मातेचे नाम, त्याच अर्पिले प्राण, देश आमचा नाम. भल्या भल्यांना फुटतो घाम, अशी त्याची आहे शान, तर म्हणा सोबत मेरा भारत महान. टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. माझ्या देशाची ख्याती पसरली आहे दूर, माझ्या देशाची ख्याती पसरली आहे दूर. ऐकले नाही काय ऑपरेशन सिंदूर, ऐकले नाही काय ऑपरेशन सिंदूर. साधं काम नाही हाय नुसता धूर, एक एक सैनिक आहे सॉलिड शूट, एक एक सैनिक आहे सॉलिड शूट. शत्रूचे पार हरपले भान, भारत महान मेरा भारत महान, भारत महान मेरा भारत महान, भारत महान मेरा भारत महान, भारत महान मेरा भारत महान. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. परदेस जाके जाना ना भूल, परदेस जाके जाना ना भूल. You know India is so cool, you know India is so cool. रहते हो वहाँ, come back soon, रहते हो वहाँ, come back soon. एक नंबर अपना देश in all जहान, एक नंबर अपना देश in all जहान. भारत महान मेरा भारत महान, भारत महान मेरा भारत महान, भारत महान मेरा भारत महान, भारत महान मेरा भारत महान. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. सिंग अँड टॅप, सिंग अँड टॅप, भारत मातेचे रॅप, भारत मातेचे रॅप. बोला भारत माता की जय, वंदे मातरम.
कसलं भारी होतं ना हे गाणं. आवडलं का तुम्हाला सगळ्यांना? बोला होय महाराजा. मला ना या गाण्यामुळे एक गंमत आठवली. हा. एकदा 15 ऑगस्टच्या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमानंतर मला एका छोट्या मुलीने येऊन विचारलं की भारत माता सगळे म्हणतात, माता म्हणजे काय? बहुतेक एवढं तिला हिंदी येत नसेल. मी म्हणलं की माता म्हणजे आई, मराठीत पण हा शब्द आहे. मग तिने मला विचारलं मातरम म्हणजे काय? म्हणलं मातरम म्हणजे सुद्धा आईच. मग तिने काय प्रश्न विचारला की आज तर 15 ऑगस्ट आहे, मदर्स डे नाहीये, तर सगळे भारत देशाला आणि आईला का विश करतात? हा प्रश्न पडू शकतो, पण लहान मुलांना. आपली आई आपली काळजी घेते, आपल्याला खाऊ पिऊ घालते, आपण तिच्या जवळच राहतो. तसंच आपला देश सुद्धा, आपण आपल्या देशात राहतो, त्याच्या मातीतून तयार होणारं जे अन्नधान्य असतं त्याच्यावरच आपण जगत असतो. म्हणून देशाला आपण आई म्हणतो. आणि आई आपली सगळ्यात लाडकी असते की नाही. तसंच भारत देश सुद्धा आपल्याला खूप आवडतो, म्हणून आपण भारत माता असं म्हणतो. माता आई आपण म्हणतोय ना, तर चिकू पिकूच्या दिवाळी अंकामध्ये आईची एक गोष्ट आहे. हो का? ऐकायची आहे तुला? बघायची आहे? हो, सांग ना, सांग, मज्जा ये. चालेल. मी आणि श्रावणीताई मिळून ही गोष्ट सादर करतोय. गोष्टीचं नाव आहे नागोबाची आई. चला बघूयात. नागोबा 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 हे नागोबा, नागोबा 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 हे नागोबा, नागोबाची आई होणार कोण? नागोबाची आई होणार कोण? नागोबा 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 हे नागोबा. एक होतं जंगल. त्या जंगलात राहायचा एक नागोबा, काळा कुळकुळीत आणि चमकदार. आपला हा नागोबा होता खूप प्रेमळ, पण तरी सुद्धा जंगलातले प्राणी त्याला घाबरायचे, त्याच्यापासून लांब पळायचे. या नागोबाला भटकायला खूप आवडायचं. जंगलात भटकताना त्याला वेगवेगळे प्रश्न पडायचे. हत्ती अंघोळ कसा करतो? आणि बिबट्या झाडावरून उडी कशी मारतो? आणि या छोट्या छोट्या मुंग्या कसे खेळ खेळतात? असे भरपूर प्रश्न आपल्या नागोबाला पडायचे. एकदा नागोबा जंगलात असाच भटकत होता, तेव्हा त्याला दिसली एक हरीण आई. हरीण आई तिच्या पिल्लाला दूध पाजत होती, त्याला प्रेमाने चाटत सुद्धा होती. ते बघून नागोबाच्या मनात विचार आला, आईनं प्रेमानं चाटल्यावर कसं वाटत असेल? तिचं दूध पिऊन शक्ती येत असेल का? मला पण आई हवी आहे. नागोबा मग त्या हरीण आईला म्हणाला, हरीणताई, तू मला प्रेमानं चाटशील? तू माझी आई होशील? पण नागोबाचा आवाज ऐकूनच हरीण आई तिच्या पिल्लाला घेऊन धूम पळून गेली. नागोबा उदास झाला. नागोबाची आई होणार कोण? नागोबाची आई होणार कोण? नागोबा 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 हे नागोबा. पुढे गेल्यावर झाडावर त्याला एक घरटं दिसलं. घरट्यामध्ये एक पक्षीण आई बसली होती. ती अंडी उबवत होती. मध्येच चोचीने अंड्यांना ती थोपटत होती. ते बघून नागोबाच्या मनात विचार आला, आई प्रेमानं थोपटते सुद्धा, मला पण आई हवी आहे. ए ताई, तू माझी आई होशील का? मला प्रेमानं थोपटशील का? नाही रे बाबा, तू तर आमची अंडी खातोस, पिल्ल सुद्धा घट्टम करतोस. मी काही तुझी आई होणार नाही, तू जा इथून. नागोबा परत उदास झाला. नागोबाची आई होणार कोण? नागोबाची आई होणार कोण? नागोबा 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 हे नागोबा. असाच सरसर वळवळ करत तो पुढे 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 गेला. पुढे एका झाडाच्या खाली त्याला एक वाघीण दिसली. वाघीण तिच्या पिल्लांबरोबर खेळत होती. ते बघून नागोबाच्या मनात विचार आला, आई खेळते सुद्धा, किती छान. वाघीणताई, तू माझी आई होशील का?
माझ्याशी खेळशील? छे रे, मी वाघीण, तू नाग. मी वेगळी, तू वेगळा. अरे, नागोबाची आई नागच हवी. तू एक काम कर, एखाद्या नागिणीला विचार. नागोबा उदास झाला. त्याच्या मनात विचार आला, असा का बरं नियम असतो? कुठला दुसरा प्राणी माझी आई का नाही होऊ शकत? नागोबाची आई काय नागच असायला हवी का? नागोबा अगदी दुःखी झाला. तसाच तो सरसरत पुढे 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 निघाला. मध्ये मध्ये तो म्हणत होता, मला पण आई हवी आहे. आई आई. दुःखी नागोबा पुढे पुढे जात होता. असाच सरसरत तो आता जंगलाच्या बाहेर पोचला. त्याला ते कळलं सुद्धा नाही. संध्याकाळ होऊन गेली होती. नागोबाची शक्ती आता संपून गेली होती. इतका वेळ सरसर वळवळ करून तो थकून गेला होता. एका झाडाखाली तो आला आणि खोडाला टेकून तसाच पडून राहिला, अतिशय उदास. आणि तितक्यात नागोबाला किणकिण घंटेचा आवाज आला. कसं बस त्याने वर पाहिलं. त्याच्या समोर एक गाय उभी होती. हम्मो! अरे नागोबा, किती रे दमलायस? काय झालं? तू इतकं उदास का? कोणीच माझी आई होत नाहीये. मला बघून सगळे पळून जातात. नागोबाची आई काय नागच असायला हवी का? मित्रांनो, गाय त्याला घाबरली नव्हतीच. गायीने मायेने त्याला गोंजारलं आणि ती म्हणाली, नागोबा, मी होईन हो तुझी आई. खरंच? माझी आई किती सुंदर, किती छान. अशी आई कोणाचीच नाहीये. तेव्हापासून नागोबा अधूनमधून जंगलातून त्याच्या आईला, गाईला भेटायला यायचा. तिच्याशी गप्पा मारायचा. गाय त्याला गोंजारायची, माया करायची. अशी मिळाली नागोबाला एक प्रेमळ आई. नागोबा, नागोबा, नागोबा हे नागोबा. नागोबाची आई होणार कोळ, नागोबाची आई होणार कोळ. नागोबा, नागोबा, नागोबा हे नागोबा. हरिणबाई पळून गेली, पक्षीलताई उडून गेली. वाघिणाई बुरबुर खणाली, नागोबाची आई तर नाभच हवी. नागोबा, नागोबा, नागोबा हे नागोबा. नागोबाची आई होणार कोण, नागोबाची आई होणार कोण. गाईने त्याला गोंजारलं, जवळ घेऊन जारलं. नागोबाची आई गाय झाली, नागोबाची आई गाय झाली. नागोबाची आई गाय झाली, नागोबाची आई गाय झाली. किती छान होती ना गोष्ट. वेगळीच होती. तुम्ही ऐकली होतीत का आधी? एकूणच तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. आणि आता दिवाळी आहे तर भूक लागली असेल तुला, तर मगासपासून भूक लागली. तर सगळेजण फराळ करायला, फटाके उडवायला, मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला आता तुम्ही तयार असालच. तर आता कार्यक्रम संपूयात का? आपण आणखी एक गाणं घेऊयात का? कार्यक्रमाचा शेवट असा मस्त नाचत गात व्हावा असं खूप वाटतंय मला. चालेल. तुला माहितीये का, निवेदिता ताई, वेद आणि काव्या यांनी एका गोवन कोकणी गाण्यावर इतका मस्त नाच बसवलाय, तोच बघूयात आपण. चालेल. तुम्ही सगळेजण आता उठा आणि उठून या सगळ्यांबरोबर नाचायला लागा. चला सुरू करूयात. उंदरा मुझ्या मामा आणि याव सांगतो तू का. उंदरा मुझ्या मामा आणि याव सांगतो तू का. आणि माझोरीच्या पिला लागी खेळू मानी नका. आणि माझोरीच्या पिला लागी खेळू मानी नका. उंदीर मामा आयलो आणि खाटेपात आली पालो. उंदीर मामा आयलो आणि खाटेपात आली पालो. आणि माझोरीच्या पिलाला ताकाई एका घासा खायलो. आणि माझोरीच्या पिलाला ताकाई एका घासा खायलो. या या मया या, 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 या या मया या.
मामा आला आणि पाटाखाली लपला. आणि मांजरीच्या पिलाने त्याला एका घसा खाल्ला. आणि मांजरीच्या पिलाने त्याला एका घसा खाल्ला. या या माया या 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 माया या. काय मग चिकू पिकूचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आवडला का? बोला. तुम्हाला दिवाळी पहाट हा कार्यक्रम आवडला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चिकू पिकूचा दिवाळी विशेषांक तुम्ही घेतला नसेल तर तोही घ्या आणि छोट्या दोस्तांना नक्की भेट द्या. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. आणि चिकू पिकूला असंच भरपूर प्रेम देत राहणार ना? तुम्हा सगळ्यांना चिकू पिकू तर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीची सुट्टी आली, दिवाळी